नाईटचा डब्बा घरी आणून घासून घेतला आणि भरून घेतला आणि निघालो माझ्या कामावर. ही रूम मारायला जायचं होतं मला शेवाळ्याला. थोड्याच वेळात रूम मारून बसलो जेवण करायला. कलर मारण्याचा शूट मी घेऊ शकलो नाही कारण की आपल्या मोबाईल मध्ये चार्जिंग नव्हती. थोड्याच वेळात काम पूर्ण संपलं आणि निघालो मी माझ्या घराकडे. शेवाळा ते बाळापूर कमीत कमी 2 किलोमीटरचा रस्ता आहे. 2 किलोमीटर आता चालत जावं म्हणलं कारण की ऑटोवाले मामा रेडी नव्हते आपल्याला नेऊन सोडायला. आता विचार करा या जागी कोणता माझा मित्र असला आणि अडकून बसला असता 1 किलोमीटरच्या रस्त्यावर तर त्याला घ्यायला मी गाडी घेऊन आलोच असतो. पण आपण कोणाला फोन केला तर आपल्याला घ्यायला कोणीच येऊ शकत नाही. माझा मित्र परिवार इतका मोठा आहे की मी तोंडाने सांगू शकणार नाही आणि अनेक जणांना मी मदत केली आहे पण आपल्याला आतापर्यंत एका जणाने पण मदत केलेली नाही. आपण सर्वांसाठी आहे पण आपल्यासाठी कोणीच नाही. सूर्य जसा माळत होता तसंच मला उशीर होत होता माझ्या ड्युटीला जायला नाईटच्या. घरी आल्यानंतर डब्बा टाकला धुवायला आणि आंघोळ करून रेडी झालो कारण की आज जायचं होतं आपल्याला कृष्णापूरच्या महादेव मंदिरला. रेडी वगैरे होऊन शेजाऱ्यासोबत पोहोचलो महादेव मंदिरला. पहिल्यापेक्षा मंदिरामध्ये खूप डेव्हलपमेंट झाली होती. तीच बघण्यासाठी आणि दर्शन करण्यासाठी आपण आलो होतो. फरशी तर पहिले मध्ये झाली होती पण पंखे वगैरे बसवले नव्हते. आता पाहिले तर पंखे वगैरे बसून कलर वगैरे राईट मारून झाला होता. मंदिराच्या मध्ये गेल्यावर आपले शेजारी पूजा करत बसले होते. माझी पूजा झाली होती त्यासाठी मी येऊन बसलो होतो बाहेर. मंदिराच्या पूर्वेच्या साईडला हनुमान मंदिर आहे तिथेच मी जाऊन हनुमान चालीसा वाचत बसलो होतो. टाइम थोडासाच राहिला होता आणि नाईटची ड्युटी सुरूच होणार होती त्यासाठी म्हणलं लवकर घराकडे जाऊया. निघालोच होतो की मध्येच आपले हनुमान दादा दिसले. जर तुम्हाला पण या व्हिडिओ मध्ये दिसले असतील तर कमेंट मध्ये जय बजरंगबली लिहायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करून घ्या.